नमस्कार. पीस अँड मॅनर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक महत्त्वाच्या तिथी आहेत आणि त्यातलीच एक विशेष तिथी म्हणजे रथसप्तमी. तर ही रथसप्तमी म्हणजे नेमकी कोणती तिथी, ह्याला इतकं महत्त्व का, ह्या दिवशी नेमकं काय घडतं, ह्या तिथीला नेमकी कुठली उपासना करायची, कुठला पूजाविधी करायचा आणि तो नेमका कुणी करायचा, विशेष उपाय कुणी आणि कशासाठी करायचे, या सगळ्याची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप अशी चांगली माहिती, इम्पॉर्टंट माहिती अशी मिळणार आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बरं, सगळ्यात आधी रथसप्तमी. रथसप्तमी ही सप्तमी तिथी माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातली, म्हणजे माघ महिन्यातली शुक्ल पक्षातली सप्तमी म्हणजे रथसप्तमी. ह्या दिवशी नेमकं काय होतं? ह्या दिवशी सूर्यदेवता आपल्या रथावर बसून उत्तर दिशेला प्रयाण करतात. म्हणजेच आपल्या शास्त्रानुसार उत्तरायण ह्याची सुरुवात रथसप्तमीच्या दिवशी होते. सूर्यनारायण, आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सूर्याला एक ग्रह म्हणून संबोधतो, पण ॲक्च्युली सूर्य हा एक तारा आहे, आपल्या सोलार सिस्टीमचा एक मुख्य भाग आहे. सूर्य म्हणजे पॉझिटिव्हिटी, सूर्य म्हणजे एनर्जी, सूर्य म्हणजे लाईट, सूर्य म्हणजे प्रोग्रेस, प्रगती, सतत पुढे जाणे, गती, ह्या सगळ्याचं प्रतीक म्हणजे सूर्यदेवता. तर ह्या रथसप्तमीच्या दिवशी ह्या सूर्यनारायणाची पूजा करायची. तर सूर्यनारायणाची पूजा म्हणजे नेमकं काय करायचं? सूर्यनारायणाची सगळ्यात साधी सोपी पूजा म्हणजे सूर्याला अर्घ्य वाहणे, म्हणजे सूर्याला पाणी वाहणे सोप्या भाषेमध्ये. तर नेमकं करायचं काय? आपण तांब्याच्या आपल्या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं, त्याच्यामध्ये कुंकू घालायचं, अक्षता घालायच्या, जमल्यास लाल फूल घालायचं आणि पूर्वेकडे थांबून सूर्यनारायणाला ते अर्पण करायचं. आणि ते अर्पण करताना सूर्याचा मंत्र म्हणायचा. ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, असा कुठलाही मंत्र तुम्ही ह्यावेळी म्हणू शकता. बरं, हे जर शक्य नसेल तर ॲटलिस्ट सूर्याला नमस्कार करा आणि थोडा वेळ त्या कोवळ्या सूर्यप्रकाशात थोडा वेळ थांबा, त्याचा अनुभव घ्या, ती एनर्जी फील करा आणि असं इमॅजिन करा की तुम्ही ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब करताय, तुम्हाला ती एक एनर्जी मिळते, पुढे जाण्यासाठी एक प्रोत्साहन मिळते. असं थोडा वेळ त्या सूर्यप्रकाशात थांबून असं थोडा वेळ इमॅजिन करा. बरं, ही पूजा कोणी करायची? ह्या गोष्टीची सगळ्यांनाच गरज असते. प्रोग्रेस, पुढे जाणं हे सगळ्यांनाच हवं असतं. त्यामुळे ही रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा सगळ्यांनीच करायची. तुम्हाला जर ह्याची सुरुवात करायची असेल तर ह्याहून उत्तम दिवस नाही, कारण रथसप्तमी ही विशेष करून सूर्यदेवतेची तिथी आहे. त्यामुळे सूर्यपूजन जर तुम्हाला करायचं असेल तर ह्या दिवशी तुम्ही त्याची सुरुवात करू शकता. बरं, तुम्हाला पूर्ण वर्षभर जर करायचं नसेल तर ॲटलिस्ट रथसप्तमीच्या दिवशी तरी हे सूर्यपूजन नक्की करा. आता विशेष करून कोणी करायचं? आपल्या लाईफमध्ये आपल्या एक साध्या अपेक्षा असतात. आपल्याला रिस्पेक्ट मिळावा किंवा आपण जे काम करतो ॲटलिस्ट त्याची दखल घ्यावी, समाजात मान मिळावा, एक 4 लोकांनी आपल्याला ओळखावं. पण ह्याच्या उलट काय होतं? काही जण मानहानी फेस करतात. कितीही केलं तरी ऐकून घ्यावं लागतं, बोलणी ऐकावी लागतात. म्हणजे काय? एक्सपेक्टेड रिस्पेक्ट तुम्हाला मिळत नाही. जे तुम्ही काम करता त्याचा एक्सपेक्टेड रिझल्ट तुम्हाला मिळत नाही. जी प्रगती तुम्ही लाईफमध्ये एक्सपेक्ट करता तेवढी प्रगती तुमची होत नाही. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त आणखी जर तुम्हाला काही हेल्थचे इश्यूज असतील, इम्युनिटी कमी असेल, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती जर तुमच्या अंगातली कमी असेल आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सतत असं वाटत असेल की तुम्ही मागे पडताय, पुढे जाऊ शकत नाही, तर खास करून अशा व्यक्तींनी हे सूर्यपूजन अवश्य करावं. सूर्यदेवता जसं मी सांगितलं प्रगती, पॉझिटिव्हिटी, प्रोग्रेस ह्या सगळ्याचं प्रतीक आहे. तर ह्याच्याशी रिलेटेड जर तुम्ही काही प्रॉब्लेम फेस करत असाल तर सूर्य उपासना तुम्हाला नक्की मदत करेल. तर रथसप्तमीचा हा विशेष दिवस, ही विशेष तिथी चुकवू नका. सगळ्यांनी सूर्यपूजन करा आणि त्या सूर्यदेवतेचे आशीर्वाद घ्या. मला वाटतं रथसप्तमीच्या विषयी आवश्यक ती माहिती तुम्हाला मिळालीच असेल. ह्याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला काही प्रश्न असतील
तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.